नमस्कार, मी ऋषी देसाई. फटका या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. फटका या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वसामान्यांच्या विषयाबाबत, त्यांच्या प्रश्नांबाबत आणि समोर येत असलेल्या चुकीच्या पर्यायावर बोट ठेवत योग्य उत्तराच्या दिशेनं प्रश्न उपस्थित करतो. आणि आजचा असाच एक कुठलंही कारण नसताना केवळ आपल्या मर्यादा झाकण्याकरता उपस्थित केलेल्या मुद्द्यावरच आहे आजचा विशेष फटका, अर्थात कुणी घातला लसीकरणाचा गोंधळ. हा सगळा विषय समजावून घेण्यापूर्वी मी मागच्या 2 दिवसातल्या काही महत्त्वाच्या बातम्या एकदा उलगडून सांगतो. बातमी क्रमांक 1. 45 वर्षावरच्या नागरिकांना मोफत लसीकरण आणि त्याखालच्या नागरिकांच्या लसीकरणासाठी पैसे आकारण्याच्या धोरणावरून सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला खडेबोल सुनावले. केंद्र सरकारचं हे धोरण तर्कसंगत नसून ते अनियंत्रित असल्याची टीका न्यायालयानं केली. अर्थात या बाबतीत अनेक सारे मुद्दे केले आहेत. त्या सगळ्या मुद्द्यावर एक गोष्ट जाणवते की प्रत्येक मुद्द्यावरून केंद्र सरकारच्या धोरणावर जोर उठवण्यात आली. आता बातमी क्रमांक 2. बातमी राज्याची आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेनं 31 मे पासून परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात केली. मात्र मुंबई महापालिकेचं नियोजन शून्य कारभाराचे फटके हे परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसायला लागले. कोविशिल्डच्या 2 लसीमधला कालावधी हा 84 दिवसाचा असल्यानं आणि विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी 3 महिन्याचा कालावधी वाढणार असल्यानं या सगळ्यात आता संभ्रम निर्माण झालाय. विद्यार्थ्यांसमोर एक नवं संकट या निमित्तानं उभं राहिले. तर त्याचवेळी कोरोनामुळे अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय प्रवासासंदर्भात धोरणं जाहीर केली आहेत. या नियमामुळे कोवॅक्सिन लस घेतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आता फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते. कारण बहुतांश देशांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन यादीत असलेल्या लसीचाच वापर करण्याचा आग्रह धरलाय. आता या यादीमध्ये कोवॅक्सिनचा समावेश होत नसल्यानं परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण तर वाढली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची उत्तरं देण्याची निवडणुका नसल्यामुळे कुणालाच कसलीच फिकीर पडलेली नाही. आता बातमी क्रमांक 3. पहिली केंद्राची होती, दुसरी राज्याची होती, तिसरी स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे. बातमी ठाण्याची आहे. ठाण्यातील सेलिब्रिटी लसीकरण प्रकरणाची व्याप्ती आता दिवसेंदिवस वाढते आहे. अभिनेत्री सौम्या टंडन, अभिनेत्री मीरा चोप्रा यांच्यासारखी बडी सेलिब्रिटींनी बनावट ओळखपत्राच्या आधारे लसीकरण केल्याचं समोर आलं. या प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे. या प्रकरणात तब्बल 21 जणांना ठेकेदारानं बनावट ओळखपत्र दिल्याची बाब समोर आली आहे. अर्थात यामध्ये आणखीनही काही मोठी नावं असल्यानं आणखीन दर दिवशी खळबळ वाढते. या सेलिब्रिटी लस प्रकरणी नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार आतापर्यंत 15 जणांनी बेकायदेशीरपणे लस घेतल्याचं सांगण्यात येत आहे. या होत्या 3 बातम्या. या 3 बातम्याच नाही तर जिल्हा पातळीवर आणि गाव पातळीवर अशा अनेक बातम्या आहेत की ज्यातून एक गोष्ट जाणवते. लसीकरणाच्या पातळीवर केवळ पत्रकारच नाही तर दिव्यांग, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक एवढंच काय तर समाजातल्या अनेक घटकांना लसीकरण नावाचा सरकारी मनस्ताप आता सहन करावा लागतोय. लसीकरणाच्या पातळीवर कुठे रजिस्ट्रेशन होत नाही, कुठे लस मिळत नाही, कुठे लस मिळाली तर दुसरी लस मिळत नाही, तर कुठे सरकारी पातळीच्या धोरणावर राजकीय टिप्पणीचं काम मात्र व्यवस्थित सुरू असतं. पण या सगळ्यात जो सावळा गोंधळ दिसतोय तो फक्त सर्वसामान्यांना हतबल बनवणारा ठरतोय. राष्ट्रीय संसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत आजपर्यंत जेवढ्या लसीकरण मोहिमा झाल्या त्यात सगळ्यात ज्या लसी देण्यात आल्या होत्या त्या केंद्र सरकारनं विकत घेऊन वितरित केल्या होत्या. राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टात यादी क्रमांक 3 मधील 29 क्रमांकाच्या एंट्रीनुसार मनुष्य, प्राणी आणि वनस्पती यावर येणाऱ्या संसर्गजन्य आजाराची जबाबदारी केंद्राची आहे. कोरोना प्रकोपात लसीकरणाला प्रारंभ होताच केंद्रानं सुरुवातीचे काही दिवस स्वतः लस विकत घेऊन राज्यांना दिली. नंतर राज्यांनी लस विकत घेऊन जनतेला द्यावी असं सांगितलं. केंद्रानं 35,000 कोटी रुपये खर्च करून लसीकरणासाठी आपण राखून ठेवल्याची घोषणाही केली. मात्र लसीच्या अनुपलब्धतेमुळे ही मोहीम अपयशी झाल्यास हे खापर आपल्यावर फुटेल हे लक्षात घेऊन आता मात्र केंद्रानं पळवाट काढली आहे की काय अशी आता परिस्थिती निर्माण झाली आहे. 18 ते 44 वयोगटाच्या वर्गाला लसीकरणाची परवानगी देतो, पण लस तुम्ही विकत घ्या असं सांगून सगळी जबाबदारी राज्यावर ढकलून देण्यात आली आहे. भारतामध्ये कोरोनाची पहिली लाट ओसरण्याच्या आधी आणि दुसऱ्या लाटेचे संकेत असताना हे सगळं होत होतं. सतर्क आणि जागतिक भान असलेले नागरिक म्हणतील यात काय बिघडलं? आपण मानवतावादी कर्तव्याच्या भूमिकेतून हे सगळं केलंय, यात बिघडलं काय? पण या यादीवर आणि कोणत्या देशाला किती लसीची मात्रा दिली गेली आहे याची जर आपण आकडेवारी तपासली तर हे सगळं गंभीर आहे. व्यापारी तत्वावर जगभरात 3,57,00,000 लस या जगभरात भारतातून विकल्या गेल्या. 1,07,00,000 लस या अनुदान तत्वावर देण्यात आल्या. तिसरा मुद्दा 198.6 लाख लसी या भारतातून
भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनचा पुरवठा होत होता। यावरून हे स्पष्ट होतंय की एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात लसीची निर्यात करून एकतर कंपन्यांच्या नफ्यामध्ये हातभार लावला गेला किंवा यात कितीही राजनैतिक कूटनीती असे आपण जड शब्द वापरले ना किंवा त्याचे पोवाडे गायले तरी त्याच वेळी मरणारी माणसं ही गंगेच्या काठावर वाहत होती। हे कसं सत्य नाकारणार आहोत आपण? वेळ निघून गेली आहे म्हणण्यापेक्षा वेळ अजूनही खूप वेगानं सरकते आहे याचं गांभीर्य आपल्याला का नाही आहे? वारंवार लसीकरणाच्या गोंधळावरून हे जे सगळं राज्यातलं देशातलं चित्र पाहिलं तर हाच प्रश्न उपस्थित होतो। कोविड सुरू झाल्यापासून केंद्र सरकारनं भविष्यवेधी नियोजन नसणं, भारतातील 2 लस उत्पादक कंपन्यांचं केंद्राच्या तुलनेत राज्यासाठीचं लसीचे डोस खरेदी करण्याबद्दलचे भाव वाढत जाणं हे अन्यायकारकरित्या जास्त असल्याचं बोललं जातंय आणि त्याच वेळेला या लसीचं उत्पादन देखील वेळेवर आणि पुरेसं नाहीये। बरं, ही लस वेळेवर उपलब्ध होऊ न शकण्याची देखील 3 मुख्य कारणं मानली जात आहेत। वेळ आहे या सगळ्यावर आज या कारणांचा अभ्यास करून माणसं जगवण्याची। अर्थात लसच उपलब्ध नाही यावर टीका करणं व्यर्थ आहे। हे जर तुमचं लॉजिक असेल तर समोर आलेली माहिती धक्कादायक आहे। मुंबईचं एक उदाहरण सांगतो। मुंबईत कोविड लसीचा तुटवडा भासत असल्यानं शासकीय लसीकरणाची मोहीम ही आजपर्यंत थंडावली होती। पण त्याच वेळेला खाजगी कार्यालयात कॉर्पोरेट लसीकरण मोठ्या प्रमाणात कसं सुरू आहे? त्याचं उत्तर कोण देणार? सामान्य परिस्थिती असलेले लोक 1000 रुपये मोजून लस घेऊ शकत नाही, मान्य। त्यामुळे त्यांच्या नशिबी वाट पाहण्याची वेळ आली आहे, हेही मान्य। पण मग सरकार काय करतंय? कॉर्पोरेट लसीकरणासाठी एका डोसला 1000 ते 1200 रुपये खर्च करण्यात येत आहेत। देशात लसीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे मुंबईतल्या लसीकरणाचा वेग मंदावला होता। त्याच वेळी त्याच मुंबईत मधलं हे कॉर्पोरेट जगतातलं चित्र आहे। तासनतास रांग लावूनही नागरिकांना लसीचा डोस मिळत नाहीये। ऑनलाईन नोंदणी करून महिना उलटून गेला तरी डोस मिळत नाही। कारण काय? तर डोस उपलब्ध नाही। मात्र दुसरीकडे खाजगी रुग्णालयात लसीची कमतरता नसल्याचं चित्र का दिसतंय? 1 मे पासून केंद्र सरकारनं खाजगी रुग्णालयांना थेट लस उत्पादकांकडून साठा घेण्याची परवानगी दिली। लस उत्पादकांकडून खाजगी रुग्णालयांना डोस पुरवण्याला सुरुवात झाली असताना खाजगी रुग्णालयात लसीकरणाची संख्या मागच्या आठवडाभरापासून का वाढते आहे? मुद्दा हाच आहे की लसीकरणाचा जो आम्ही प्रश्न उपस्थित करतोय तो जून 2020चा नाहीये, जून 2021चा आहे। खाजगी रुग्णालयांना लसीकरण मुबलक का उपलब्ध होते आहे याचं उत्तर केंद्रानं द्यावं, राज्यानं द्यावं आणि महापालिकेनंही द्यावं। खुद्द महापौरांना रेड मारावी लागते आणि त्यांनाच कळत नाही की आपल्याला माहित नाही आपल्या यादीत अशा प्रकारची ठिकाणं नाहीच आहेत तरी देखील खाजगी लसीकरण कसं होतं? हा जर महापौरांचा प्रश्न असेल तर सर्वसामान्यांचं काय? अर्थात यावरही जर कुणाचं स्पष्टीकरण खाजगी रुग्णालयात ते विकत घेतात म्हणून त्यांना मिळते, ते विकत घ्यायला सक्षम आहेत असं जर म्हणत असाल तर मला सांगा बरं, तर जर ते विकत घ्यायला सक्षम आहेत तर त्यांची लूट तुम्ही का करता? कारण तेही टॅक्स पेअरच आहेत ना। केंद्र सरकारनं जीएसटी कर जेव्हा काही वर्षापूर्वी देशभरात अत्यंत धिसाडघाईनं मध्यरात्री घड्याळाच्या ठोक्याबरोबर लागू केला तेव्हा 1 नेशन 1 टॅक्स अशी जी आक्रमक मोहीम, जाहिरात मोहीम राबवली होती त्याच तर्कानं केंद्र सरकार 1 नेशन 1 वॅक्सिन रेट हे का नाही जाहीर करा की करदात्यांनी फक्त महागड्या दराने खरेदी करावं? लसीचे दर आणि लसीची उपलब्धता यावर सुप्रीम कोर्टानं 2 दिवसापूर्वी मांडलेले फटकारे अत्यंत महत्त्वाचे आहेत। न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती NN राव आणि न्यायमूर्ती SR भट यांच्या पीठानं केंद्र सरकारला अनेक सवाल उपस्थित केले। केंद्र सरकारनं लसीकरणासाठी 35,000 कोटींची तरतूद केली आहे। हा निधी आतापर्यंत कुठे कुठे खर्च केला गेला? सवाल विचारलाय। केंद्र सरकारनं लसीच्या खरेदीचा हिशेब द्यावा असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले। कोरोना संकटात लसीकरण करणं हे अत्यंत आवश्यक आहे। केंद्र सरकारसमोर आताच्या घडीला सर्वात मोठं काम आहे। केंद्र सरकारनं यावर्षी लसीकरणासाठी 35,000 कोटींच्या निधीची तरतूद केली। यामुळे आतापर्यंत हा निधी कशा प्रकारे खर्च केला हाही सवाल विचारलाय। 18 ते 44 वयोगटाच्या नागरिकांना मोफत लस उपलब्ध करून देण्यासाठी त्याचा उपयोग काही करण्यात आलाय का? हा देखील कोर्टाचाच सवाल आहे। यावेळेला कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्पुटनिक 5 या लसींची केंद्राकडून अधिकृतरित्या किती कुठल्या कागदपत्रावर खरेदी केली गेली, त्या लसीच्या खरेदीची तारीख आणि किती संख्येत डोस खरेदी करण्यात आले, आतापर्यंत त्याचा किती पुरवठा झाला, या सगळ्याची माहिती कोर्टानं मागितली आहे। ही वेळ का आली आहे? आज घडीला ही माहिती संपूर्ण देशाला समजणं हे कोर्टापेक्षाही जास्त गरजेचं होतं।
दरम्यान याच सुनावणीत लसीकरणाच्या खरेदीतली तफावत समोर आली आहे। राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लस उत्पादक कंपन्यांकडील 50% पुरवठा हा आधी निश्चित केलेल्या किमतीवर होत होता। अधिक उत्पादकांनी पुढे यावं यासाठी किमतीबाबत धोरण निश्चित करण्यात आलं, पण फक्त 2च लस उत्पादक असताना हा तर्क योग्य ठरतो का, हाही प्रश्न आहे। अधिक प्रमाणात लसीच्या डोसेसची ऑर्डर दिल्यानं ते स्वस्तात मिळतात। मग केंद्र सरकार 100% डोस का खरेदी करत नाही हा प्रश्न जसा सुप्रीम कोर्टाचा आहे ना, तसाच लस न मिळाल्या प्रत्येक भारतीयाचा केंद्र आणि राज्य सरकारला आहे। सुप्रीम कोर्टाने सरकारला विचारलेले सवाल हे सामान्य माणसाच्या हतबलतेचे आहे, त्याची उत्तर मिळणं जास्त गरजेचं आहे। देशात 18 ते 44 वर्षादरम्यान नागरिकांना लस घेण्यासाठी पैसे मोजावे लागतात। केंद्र सरकारनं राज्यावर त्यांच्या लसीकरणाची जबाबदारी सोपवून ते मोकळे झालेत। केंद्राचे धोरण हे मनमानी आणि तर्कहीन आहे। लसीकरणासाठी कोविन ॲपवर नोंदणी गरजेचं आहे, त्याचा उपयोग अंध दिव्यांग कसे करतील? देशातील निम्म्या लोकसंख्येकडे जर अजूनही मोबाईल नाहीये तर त्यांचं लसीकरण कसं होणार हा प्रश्न सुप्रीम कोर्टानं केंद्राला विचारलाय, निदान त्याची तरी उत्तर द्या। लसीच्या उपलब्धतेची खात्री नसताना सगळ्यांना लस देण्याची घोषणा करून गोंधळ निर्माण करणे, अर्ध काम राज्य सरकार अर्ध काम केंद्र सरकार करेल अशी परिस्थिती निर्माण करणे आणि यातून प्रचंड संभ्रम निर्माण होणे, याच्यातला उद्भवलेला हा सगळा सावळा गोंधळ आहे। एका लसीच्या 2 डोसमध्ये 28 दिवसांचं अंतर, नंतर दुसऱ्या लसीमध्ये 3 महिन्यांचं अंतर, हे कशाच्या आधारावर केलं याचा देश पातळीवर अजूनही खुलासा कोणीही जबाबदार माणूस करत नाहीये। गल्लीपासून दिल्लीपर्यंत वेगवेगळे डॉक्टर PhD झाल्यासारखे व्हॉट्सअपवर ज्ञान देत सुटलेत आणि त्यात जर ते राजकीय पक्षाचे मंडळी असतील तर ते मग ते विश्वगुरूच असतात। महाराष्ट्रात टास्क फोर्सच्या वतीनं अधिकृतपणे वैद्यकीय माहिती दिली जाईल असं सांगण्यात आलं, तसं देश पातळीवर अधिकृतपणे अशा प्रश्नांची उत्तरं कोण देणार यावर अजूनही का स्पष्टता नाहीये। 60 ते 70% लोकांना क्लिनिकशी कोरोनाचा संसर्ग होणे किंवा 70% लोकांचे लसीकरण होणे यापैकी कोणती गोष्ट अगोदर झाली तरच हर्ड इम्युनिटी तयार होईल। आपण लसीकरणातून ही इम्युनिटी साध्य करायची की लोकांना कोरोना होऊ देऊन तयार करायची याचा निर्णय आता देशानं घ्यायचा आहे। आज घडीला लसीकरण एक आव्हान आहे, हे कितीही जरी मान्य केलं तरी सरकारी पातळीवर कुठलीही नसलेली सुसूत्रता आणि राजकीय श्रेयबाजीच्या एका नाटकामुळे सर्वसामान्य माणसाच्या दर दिवशी श्वास घेताना कोंडी होते आहे। देशात 18 वर्षावरील 108 कोटींना 216 कोटी लस देणं हे कठीण काम आहे, मान्य। भारत सरकार समोरचं आव्हान आहे, आम्ही सगळे देशासोबत आहोत, सगळ्यांना हे समजतंय, पण यात कसलंच नियोजन नसताना केंद्राचा एक मंत्री बिनधास्त म्हणतो की डिसेंबरपूर्वी 216 कोटी लस मिळून जातील। आज घडीला कसलंच नियोजन नसताना केवळ दिल्ली विरुद्ध मुंबई आणि किती काळ लढणार आहोत आपण। मुळात जी लढाई विषाणू विरुद्ध माणूस अशी असायला हवी होती ना, ती लढाई दुर्दैवानं केंद्र की राज्य सरकार अशी झाली आहे। आणि ही जर लढाई अशीच सुरू ठेवणार ना तर एका मास्कच्या जागी 2 मास्क, 2 मास्कच्या जागी 3 मास्क, 4 मास्क वाढत जातील, माणसं मरत राहतील आणि गंगेच्या काठावर प्रेत तरंगत राहतील। अच्छा, फटका या विशेष कार्यक्रमात इथंच थांबतोय। ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज।